धनंजय मुंडेंनी सुरेश धस आणि जरांगेंना थेट आव्हान दिलेलं आहे. माझ्यावरील एक तरी आरोप सिद्ध करून दाखवा असं मुंडेंनी म्हटलंय. पाहूयात. ठीक आहे, मला बदनाम करायचंय करा, आणखीन कुणाला बदनाम करायचंय करा, पण कृपा करून माझ्या बीड जिल्ह्याला, बीड जिल्ह्याच्या मातीला बदनाम करू नका. मला बदनाम करा पण बीडची बदनामी करू नका असं नाव न घेता धनंजय मुंडे यांनी सुरेश धसांवर पलटवार केला. तर आपण बीडची बदनामी करत नसून बदनामी आका पॅटर्नची होतीये असं धस म्हणाले. माझी एवढीच विनंती आहे सर्वांनाच की ठीक आहे, मला बदनाम करायचंय करा, आणखीन कुणाला बदनाम करायचंय करा, पण कृपा करून माझ्या बीड जिल्ह्याला, बीड जिल्ह्याच्या मातीला द्वादश पंचम स्थान असलेलं 12 ज्योतिर्लिंगापैकी 5वं स्थान हे वैद्यनाथाचं आहे. त्या वैद्यनाथ नगरीला बदनाम करू नका, हीच माझी या निमित्तानं विनंती. बदनामी होतच नाही, हे आका पॅटर्नची बदनामी आहे. हे फक्त आका पॅटर्न, परळी पॅटर्न सुद्धा म्हणत नाही मी आता, कारण तिथले परळीच्या 10-5 लोकांचे आम्हाला फोन आले की आम्ही ज्योतिर्लिंग आहे, आमच्या गावाचं नाव घेऊ नका, त्याच्यामुळे आम्ही घेत नाही. हां, परंतु आका पॅटर्नची बदनामी आम्ही करत राहणार. जर आम्हाला तुमच्याकडे उत्तर असतील तर उत्तर द्या, आम्ही उत्तर घ्यायला तयार. इकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ मोर्चा निघाला, ज्यात जरांगेंनी एकही आरोपी सुटला तर महाराष्ट्र बंद पाडू असा सरकारला इशारा दिला. खंडाळीतला आणि खुनातला एकही आरोपी सुटता कामा नये. नसता तुम्ही म्हणताल की आम्ही आरोपी अटक केले, त्यांच्यावरती गुन्हे दाखल केले, परंतु तो तपासात आलाच नाही. तरी फसवणूक आहे. ज्या दिवशी आम्हाला असं वाटेल की यातला आरोपी सुटतोय किंवा ही सगळी 100-150 लोकांची साखळी धरली जाणार नाही, त्या दिवशी आम्ही राज्य बंद पाडलं म्हणून समजायचं. हे मुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवायचं. धनंजय मुंडेंच्या टोळ्या संपवाव्या लागतील, तेव्हाच निर्घृण हत्येचे प्रकार थांबतील अशी टीकाही जरांगेंनी सभेतून केली. त्यावर एकतरी आरोप सिद्ध करा असं म्हणत मुंडेंनी धस आणि जरांगे यांना चॅलेंज दिलं. अशी वेळ कोणावर येऊ नये आणि पुढच्या काळात येऊ द्यायची नसेल तर या धनंजय मुंडेच्या टोळ्या आपल्याला संपवाव्या लागणार आहेत, त्याशिवाय चालणार नाही. कारण यांनी ह्या टोळ्या उभा केल्यात. कारण त्याचं नाव आपण कधी घेत नव्हतं, पण ज्या दिवशी धनंजय देशमुखांना पोलीस स्टेशन मध्ये जाऊन धमकी देण्यात आली, त्या 26 दिवसानंतर आपण त्याने त्याचे लोक शांत केले नाही म्हणून त्याचं नाव घ्यायला सुरुवात केली. विषय जे आरोप आहेत, ज्या आरोपाच्या बाबतीत ते एक तरी आरोप त्यांनी खरा करून दाखवावा. विनाकारण मला त्यावर काही आत्ता बोलायचं नाही. ज्यावेळेस बोलायचं त्यावेळेस मी बोलायला कमी पडणार नाही, हे आपल्याला माहिती आहे. आणि आत्ताची परिस्थिती पाहता बीड जिल्ह्यामध्ये सर्व सामाजिक सलोखा निर्माण व्यवस्थित होणं हे माझ्यासारख्या बीड जिल्ह्याच्या नागरिकाला, मातीतल्या त्या माणसाला आवश्यक वाटणारी गोष्ट आहे. नाही, आता ह्याच्यात चूक किंवा बरोबर याचा आत्ता कसा फैसला होईल, त्याला वेळ आहे ना. ती चौकशी आत्ताशी सुरू झालेली आहे, पुढे सरक. परंतु तुमच्या काळात जे काही हे फंडे झाले, करुणा मुंडे ह्या मला वाटतं सुरुवातीला तिकडनं इकडं आल्या होत्या. ते ज्यावेळेस वैद्यनाथाच्या दर्शनाला आल्या आणि दर्शन करून बाहेर आल्या तर पोलीसच त्याच्यामध्ये बंदुकी ठेवतोय असं उघड झालंय. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडवर खंडणीसह आता हत्येचाही गुन्हा दाखल झालाय. 22 तारखेपर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पण ज्या वाल्मिक कराडवरून धनंजय मुंडेंवर आरोप होत आहेत, त्यावरूनच आता धनंजय मुंडेंनी आरोप सिद्ध करण्याचं आव्हान दिलंय. विधानसभेच्या अगोदरचं हे स्टेटमेंट आहे माझं की ज्या वेळेस माझ्या विरोधामध्ये मला अभिमन्यूसारखं घेरायचा प्रयत्न करतात, पण त्यांना माहीत नाही की मी धनंजय हे अर्जुनाचं एका नावापैकी एक नाव आहे. संभाजीनगरहून दत्ता कानवटेसह अक्षय मंकणी आणि मनोज गाडेकर, TV9 मराठी, शिर्डी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.